मला शेतावर येऊन भेटा, मी तुमची वाट बघतेय. माझी कोण वाट बघते आणि शेतावर का भेटायला बोलवलंय? कोण असेल? माझ्या भूतकाळातील तर कोण नसेल. साकेत यार, माझ्या बिझनेसची पहिली कमाई. माझ्या बिझनेसचा पहिला प्रॉफिट. आय स्वेअर मला खरंच वाटलं नव्हतं हा दिवस एवढ्या लवकर बघायला मिळेल. आणि तुला खरं सांगू, हे सगळं तुझ्यामुळे आणि गोपाळजींमुळे शक्य झालं. तुमच्या दोघांची मदत नसती ना मिळाली, खरंच सांगते मी काहीच अचीव करू शकले नसते. आर्या, असं काही नाहीये. बघ, मी मैत्री केली तुझ्यासोबत. आणि आर्या, मैत्रीत मदत नसते, सोबत असते, सोबत. आम्ही सगळे मिळून तुझ्या सोबतीला होतो. आणि हे जे काही यश आहे ना, हे सगळं यश तुझं आहे. साकेत, एक काम करते, थांब, मी ना दादाला घेऊन येते. हे अगं, आता कशाला बोलतेस त्याला? अरे साकेत, दादाच तर होता ना ज्याला वाटत होतं की मी यात काही सक्सेस मिळवू नाही शकणार, या बिझनेसचं काही होणार नाही पुढे. त्याला विश्वास नव्हता माझ्यावर. आठवतंय ना कसं तावातावाने मुंबईला घेऊन चालला होता. अरे इवन आज सकाळी सुद्धा म्हणाला की इथे राहू नको म्हणून. त्याला दाखवते ना आता की मी हे करू शकते, मी हे केलंय. लोक माझ्यावर विश्वास ठेवतायत, माझ्या प्रॉडक्ट्सवर विश्वास ठेवतायत. हे त्याला दाखवलं ना तरच त्याला पटेल. आणि आता तो इथून पुढे कधीच म्हणणार नाही की मुंबईला चल. अरे मॅडम, तो तुझा मोठा भाऊ आहे. तुला काय वाटतं, तू किती कमवतेस ना, याच्याशी त्याला काडी मात्र घेणे देणं नाहीये. तुला वाटतं हे पैसे बघून तो खुश होईल? हे पैसे दाखवून त्याचं मन बदलेल? प्लीज असं अजिबात होणार नाहीये. हे बघ आर्या, त्याला फक्त तू त्याच्या नजरेसमोर हवी आहेस, दॅट्स इट. आणि आता तू ना कुठे नाही जाणार आहेस. आता ना मस्तपैकी मी कॉफी बनवतो आणि आपण आपलं सक्सेस कॉफी पिऊन एन्जॉय करूयात. कोणी भेटायला बोलवलंय? बरं, मला इथे भेटायला बोलवलंय खरं, पण आलं कसं नाहीये कोणी? कोण असेल? मी गंगाला मारताना कोणी पाहिलंय का? त्याविषयी बोलायला इथे कोणी मला बोलवलंय का? मनीषाने फुटेज बद्दल काहीतरी सांगितलं होतं. माझ्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे. त्या फुटेज बद्दल कोणी मला इथे बोलायला बोलवलंय का? बरं, बोलवलंय खरं, मग आलं कसं नाहीये कोणीच? मस्करी तर करत नाही ना कोणी माझी? माणूस चिठ्ठी वाचून इथे आलाय. बेचैन दिसतोय. गोळे काहीतरी. हा, पकड पकड. अरे पकड की पटकन. पकड पकड, तिकडे तिकडे तिकडं. हा पकड. अय श्यामे, कुणाला काय पकडायला लावते ग? ते ऋतिकला कोंबडी पकडायला सांगायले. कशाला? ते जामकर म्हणले नाहीत होय, त्यांना मटण खायचंय म्हणून. ए इद्राट, जामकरची काळजी करते का? बस गप येडी. पण काय म्हणा फुलत आहे, बापाला न विचारता त्या जामकरला घरात आणायची काही गरज होती का? अगं, पण गोपाळनं काय बळनं केलंय का हे समज? त्याचा बी नाईलाज झाला असेल ना, नाहीतर गोपाळ असं करणार नाही. हा, या घरामध्ये नको त्या माणसांना उरावर आणून बसवायचा गोपाळचा हा नाईलाज आहे ना, एक दिवस चांगला अंगाशी येणार आहे आपल्या. कुणाविषयी बोलताय ते कळतंय बरं का मला. हाय का आता?
बघितलं का फुलत आहे, मीच नाव तरी घेतलं का? तुझ्या सुनाला आहे ना भांडायची लयच खुमखुमी आहे बर का. कोणाला कशाची खुमखुमी आहे? हा, पाणी आणा. हा श्यामे, आणते ग पाणी. वय ग आणू. आणा. आय, सासूला काम सांगती वय ग. मग कशाला विचारताय? अहो त्यो जामकर इथं आलाय आपल्या घरी राहायला. काय? हा त्याच्या बापाचं घर आहे काय? हा, इथं कसं बाय आलाय? विचारा तुमच्या लाडक्या लेकाला आला की. अहो गोपाळनं त्यासनी आणले. ते काय त्यांच्या बहिणीवर त्यांचं भांडण झालं आणि तिने त्यांना घराबाहेर काढलं. त्यामुळे गोपाळचा नाईलाज झाला आणि त्याला त्यांना इथं घेऊन यावं लागले. अरे पण माझं घर म्हणजे काय धर्मशाळा आहे काय? हा, त्या दिवशी त्याला मटण चारलं, एवढा त्याचा मान सन्मान केला, तरी बी ना कर्जाचं पैसे माफ केलं नाही बियाण्यानं. आता इथं कशा बाई आलाय तो? ते काही नाही, तुम्ही त्याला घराबाहेर काढताय का मी त्याला घराबाहेर काढतो? अहो वाईट थांबा की. हे बघा असं काय करताय? आपण त्याचं कर्ज द्यायला लागतो या. अरे म्हणजे काय, तो कसंही वागेल का मग? तुम्ही चिडू नका. हे बघा गोपाळ आला ना की तुम्ही शांतपणे त्याच्याशी काय ते बोला आणि ते ठरवा. नाही, ते बहिणीबरोबर त्याचं नाटक बरं काय, भांडलं बिंडलं ते. हा, तसं काही नाही. तो कर्जाचं पैसे घ्यायला इथं आलं एवढं सांगतो मी तुम्हाला. होय की नाही? मग एक काम करा, ती जमीन आहे ना त्याला इकून टाका आणि इशे संपवून टाका. तुझ्या बापानं लग्नामध्ये आंदन दिली ती होय ती जमीन. हा, हे बघ, त्या जमिनीचा जर इशे काढलास ना तू, तर तू आहेस आणि मी आहे. हा, आणि इकायचा जर इशेच काढला तू, तर तुला रट्टाच देतो ठेवणे. रडलीस आताच देतो तुला रट्टा एक. कुठे येतो जामकर? अहो तुम्ही वाईट शांत व्हा की. आणि हे बघा तुम्ही अजिबात त्याशी बोलायला जायचं नाही हा. नाही तर उगाच भांडणं होतील आणि तू लगेच पैसा मागायचा. हे बघा गोपाळ आला ना की मग तुम्ही जामकरचं काय करायचं आहे ना ते ठरवा. त्याच्यात त्या जामकरच्या अरे मॅडम, ही घ्या तुमची गरमागरम कॉफी. थँक्यू. मोस्ट वेलकम. साकेत, तुला सांगू, मला असं ना कॉन्फिडंट फील होत आहे रे. असं वाटतं ना अख्खं जग माझ्या मुठीत आहे. आणि तुला सांगू, मला असं वाटतंय की आता लवकरच असं मिल्क प्रोडक्टचा असं मोठा प्लांट वगैरे टाकू आपण. तथास्तु. तुझ्या सगळ्या इच्छा लवकरच पूर्ण होत बालिके. येऊ का? गोपाळजी, या या या. अगदी वेळेवर आलात तुम्ही. गोपाळजी, आपण जे प्रोडक्ट्स पाठवले होते ना शहरात सेलसाठी, त्या सगळ्याची विक्री झाली आहे आणि त्याचे खूप चांगले रेट्स मिळालेत. आणि साकेत सांगत होता की तिथे लोकांना ते प्रोडक्ट इतकं आवडलंय की त्याची आता डिमांड वाढली आहे. लोक आपल्याबद्दल चर्चा करतायत आणि सगळ्यांना खूप कौतुक आहे त्याचं. आणि एक मिनिट, माझी पहिली कमाई. अहो ही माझ्या हातात कुठं देत आहे? देवासमोर ठेवा. वा वा, लय भारी बातमी दिली बरं का. शहरापर्यंत पोहोचला. क्या बात आहे. अभिनंदन दादा, तुमचं पण अभिनंदन. गोपाळजी, तुम्हाला खरंच सांगते, हे सगळं तुमच्या मदतीशिवाय कधीच झालं नसतं. खूप खूप मदत झाली आहे तुमची. काय का मी काय केलंय? अहो सगळे कष्ट तुमची, मेहनत तुमची, मी फक्त निमित्त मात्र आहे. करता करविता तोय. खरं सांगू का, हे सगळं बघायला आज तुमचा भाऊ इथं पाहिजे होता. नाहीये ना, पण गेला असेल तो मुंबईला. मुंबईला नाही गेला, आमच्या घरी आहे. काय दादा तुमच्या घरी राहायला आलाय का? होय, आता सुद्धा आमच्या वाड्यातच आहे. तुमच्याबरोबर भांडण झाल्यापासून बिचारा जास्तच टेन्शन मध्ये. सकाळपासून काही खाल्लं नाही, पिल्लं नाही. एका कोपऱ्यात आपला गरीब काय सारखा मान खाली घालून बसलाय. एकदा सुद्धा म्हणलं नाही, हो गंमत गंमत केली मी, एकदा सुद्धा नाही म्हणला. मलाच त्यांचा चेहरा बघवला नाही. असं मान खाली घालून घळा 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 डोळ्यातनं पाणी बाहेर येतंय. बघितलंच साकेत, माहित होतं मला. तो ना असं बाहेरून दिसतो रे कठोर रागीट, त्याचं मन ना आतून खूप हळवं यावं. गोपाळजी, एक काम कराल का, तुम्ही त्याला सांगा की माझा राग गेलाय आणि त्याला पाठवून द्या घरी. कसं बोललं बरं? असं पाहिजे. आता जातो झटकन पटकन त्याला घेऊन येतो. चला येऊ का? नाही नाही, थांबा ना, कॉफी घेऊन जा ना. नाही नाही नको. अहो एवढी गोड बातमी तुम्ही दिली, ही बातमी त्यांना देतो. पटकन येतात का ना बघा इकडे. दादा परत एकदा तुमचं अभिनंदन. तुमचं पण अभिनंदन. ते
लक्ष्मी अशी ठेवू नका, देवासमोर ठेवा. वाढ होईल अजून, ती पाहिजे, लक्ष्मीची वाढ झाली पाहिजे. येतो. आर्या, तुला वाटत नाही का गोपाळ खूपच चक्रा मारतो इकडे? नाही आणि तुझ्या कामात खूप इंटरेस्ट घेतोय. साकेत, डोंट ओव्हर थिंक. ते कामाशिवाय नाही येत रे. आणि तुला माहिती आहे ना त्यांनी केवढी मदत केली आपली. खरंच ग्रेट माणूस आहे यार तो, देव माणूस आहे. गोपाळ, काय रे, किती उशीर वाट बघत होते. कुठं होतास? आणि दुकान उघडायला इतका उशीर काय झाला? कुठं बाहेर गेला होतास? माधुरी, तू मला कुठली चिठ्ठी पाठवली का ग? चिठ्ठी? कसली चिठ्ठी? ती डायरेक्ट इकडं. सांग ना, कसली चिठ्ठी? लव्ह लेटर म्हणायचं का तुला? मी नाही दिलं लव्ह लेटर. पण देऊ का? एक असं छानसं हार्ट असलेलं, त्याच्या खाली आय लव्ह यू लिहिलेलं, आणि त्याच्या एकदम खाली तुझीच माधुरी, आणि मी लावलेल्या लिपस्टिकच्या ओठांची किस्सी. देऊ? नको, असं काही करू नको. इथं का आली? गोपाळ, तुला माहितीये माझ्या पप्पाने माझ्या लग्नात हेलिकॉप्टरने एंट्री ठेवली. डुक 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 डुक. माझी आणि माझ्या नवऱ्याची. ही लग्न करायला कशी काय तयार झाली? चला, बरं झालं. काय झालं? तुला आनंद नाही झाला? झालं की, लय आनंद झालाय. म्हणजे हेलिकॉप्टरने एंट्री म्हणजे वा, लयच भारी की. आवडलं ना तुला? मला वाटलंच होतं तुला पण आनंद होणार. कसलं भारी ना, आपण हेलिकॉप्टर मधनं मंडपात उतरणार आणि सगळे आपल्याकडे बघत बसणार. आणि मग मंडपातून गुरुजी जोरात ओरडतात, मुलाचे मामा नवऱ्या मुलाला घेऊन या, मुलीचे मामा नवरी मुलीला घेऊन या. मंडपातली सगळी जण आपली वाट बघत असतात. आणि अचानक एक तुफान येईल आणि सगळीकडे धूळ उडेल. असं करत मंडपातली सगळी जण बघताल नक्की काय झालंय. आणि मग त्या धुरातून एक हेलिकॉप्टर येईल. टुक 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 टुक. आणि मग त्या हेलिकॉप्टर मधनं आपण दोघं उतरू. आणि मग तू हळूच माझा हात हातात घेशील. आणि मग आपण दोघं मंडपात असं स्लो मोशन मध्ये पण असं चालत मंडपात जाऊ. आणि मागे एक मस्त लव सॉन्ग लागलेलं असं. कसलं रोमॅन्टिक ना? मला काम येतं, निघ. काय रे गोपाळ, कसलायस रे तू? मी इथं आपल्या लग्नाची स्वप्न रंगवते आणि तुला जरा बी इंटरेस्ट नाही त्याच्यात. तू खेळवतोयस का मला? जाऊ दे, तुला माझ्या फिलिंग्सची कदरच नाही. कुठं राहिला यो जामकर? येऊ दे त्याला, आता चांगला फाईलवरच घेतो. अरे आमचं घर म्हणजे तुला काय असं तसं वाटलं होय? याच्या आज्याकडनं काय कर्ज घेतलं तर आज जागीरदारच आलं की. माझ्या आज याचा केवढा दरारा होता, त्याच्यामुळे कोणाला बोलण्याची ताकदच नव्हती. अशी दहशत होती माझ्या आजीची. आता बाईकच्या नादानं जमीन गेली, पण तो आमचं खानदानी शोक होता, आमच्या रक्तातच आहे ते. त्याला कोण काय करणार? तर चांगलंच ठाऊक आहे की आमासनी. आता सासरे बोलणं काय आम्ही बघितलं नाही, पण तुमच्याकडे बघून कळतंय की. हो, पण तुमचं रक्त जरा कमी सळसळू द्या म्हणजे झालं. तरी बरं, तुमच्या पोरांमध्ये तुमच्यासारख्या बायकांचा नाद नाही उतरलाय ते. ए, इशे काय चाललाय? तुमचं काय चाललंय? आणि पोरांचं काय सांगताय? मला कधीतरी होता का नाद? आता माझ्या आज्या पंजाला नाद होता, पण इशे तो नाहीये, इशे जामकरचा आहे, आणि त्याला मी काय सोडणार नाही. अहो, वाईट धीराने दमाने घ्या की. हे बघा, मला काय ना तो माणूस सरळ वाटत नाही. लई रागीट स्वभावाचा हाय बघा त्यो. नाही तर काय,
हो आणि तुमच्यामध्ये तरी कुठं आता पहिल्यासारखं जोर राहिलाय ए नाही म्हणजे बोलायला एक झालं आणि बोलतसून बसल म्हणून म्हणलं मी. मला अक्कल नको शिकू हा? हा अजून मी 2 लोकांनी ना मी आपटू शकतो हा. आप्पा मी ना कवच तुमची कुस्ती बघितली नाही. तुम्ही ना या दोघींना उचलून आपटून दाखवा. आय हुबलाक अगं काय बोलते कळतं का तुला? गप बस ना जरा. आप्पा मला नाही वाटत बऱ्या बोलानं तो आपलं घर सोडून जाईल. घरच काय, पैसे घेतल्याशिवाय गाव पण सोडून जाणार नाही तो. तोंडाला येईल तो पैसा मागतोय. आपल्याकडे त्याचा हिशोब नको होय. म्हातारीनं कागदपत्र लपून ठेवलेत त्याच्यामुळे हिशोब बी करता येईना. काय बी करून ते कागदपत्र मिळवायलाच पाहिजे मला. ए माधुरे, ए बघ स्थळ आल्या. इंजिनियर आहे, गावात एक आणि पुण्यात एक बंगला आहे. प्रदेशाला पण जाणार आहे कंपनीकडनं. हा हे बघ, ह्या स्थळाशी तुझं लगीन झालं की तू सुखात लोळशील बघ. अगं बघ की. पक्या मामाची मुलगी कसं आहे, बरं चाललंय का? होय सगळं ठीक आहे. ठीक आहे ना? चांगलं चाललंय. ए लक्या, हा एक स्पेशल आण. हा नको. हं? फालतू चहा असतो तो, न पिता सांगू शकतो मी. ए मला पण नको. अरे ए यार पैसे तर एक स्थळ आले चांगलं आहे. वाईट आहे. हं? गंमत केली मी. अशी गंमत करत असतो मी अधून मधून. इंजिनियर आहे. चांगला आहे जोडा, शोभून दिसेल. करून टाका लग्न. हो. काय झालं? हे बघ, एक मोठा भाऊ म्हणून सांगतो, जे झालं गेलं संपलं. ते आता भूतकाळ गेला. आता भविष्याकडे बघायचं. आता ही जी नवीन वाट आहे ना, तुला चांगल्या आयुष्याकडे घेऊन जाणारी आहे. लक्षात ठेव. हे बघ, आवडला का? राजबिंडा एकदा. वय चांगलंय. लाजली पोर. तुमच्यामुळे झालं सगळं. माझी लेक तयार झाली. अहो तुम्हाला कुठं ठेवावं आणि कुठं नको असं झालं बघा. हो हाच तुमचं लय उपकार झालं माझ्यावर. थाटा माटात लग्न झालं पाहिजे. हो. हुंडा देणार का? हं? हुंडा देणार का? ते 1 रुपया दिला तर याद राख. नाही नाही देत. या माधुराने चिठ्ठी नाही पाठवली, मग चिठ्ठी कोणी पाठवली? या गावातलं कोण आहे की गावाबाहेरचं कोण आहे की माझ्या भूतकाळातलं कोणी आहे जो माझा शोध घेत इथपर्यंत आलाय? जोपर्यंत कातळवडीचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत तरी मला अलर्ट राहिलं पाहिजे. एकदा कातळवाडीतले पैसे मिळाले की मी आउट ऑफ इंडिया.